दिनांक 10 दिसंबर 2024 को महाराष्ट्र के परभनी शहर में विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर व संविधान के अपमान तथा पुलिस कस्टडी में हुए सोमनाथ सूर्यवंशी की मौत के विरुद्ध में आरपीआई एकतावादी के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व माजी नगर सेवक भिवंडी महानगर पालिका के विकास जी निकम के नेतृत्व में व उनके प्रमुख उपस्थिति में आरपीआई एकतावादी के कार्यकर्ताओं द्वारा भिवंडी प्रांत अधिकारी को लिखित पत्र देकर अपना रोष व्यक्त किया और शासन प्रशासन से दोषियों पर कड़ी से कड़ी कार्रवाई करने की मांग की। इस निषेध मोर्चे में मुख्य रूप से आरपीआई एकतावादी के भिवंडी शहर जिला अध्यक्ष महबूब बादशाह शेख के साथ साथ भारी संख्या में आरपीआई एकतावादी के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। जातीवाद्याकडून प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली, त्या संदर्भामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये संपूर्ण आंबेडकरीवादी अनुयायी हे रस्त्यावरती उतरले आणि त्याला विरोध केला। या संदर्भामध्ये आज आम्ही प्रांत अधिकारी यांना निवेदन सादर केलेलं आहे की जो आरोपी आहे त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि बोललं जात आहे की आज सकाळी देखील आम्ही पाहिलं, ज्यावेळेस अधिवेशन चालू झालं त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलं की तो जो आरोपी आहे हा मनोरुग्ण आहे, परंतु आमचं असं ठाम मत आहे की तो मनोरुग्ण नाहीये। कारण का आपण पाहतो की ज्यावेळेस अशा घटना घडल्या जातात त्यावेळेस याला मनोरुग्ण या ठिकाणी ठरवलं जातं आणि ते प्रकरण दाबलं जातं, परंतु आमचा ठाम विश्वास आहे की ती जी व्यक्ती आहे त्याच्या मागे कोणीतरी सूत्रधार आहे आणि ते त्याला करायला लावलेलं आहे। आणि महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरवण्याचं काम काही जातीवादी धर्मांध शक्तीकडून केले जात आहे। यासाठी आज आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय यांना आज निवेदन सादर केलेले आहे। आणि ते आंदोलन करत असताना जो सोमनाथ सूर्यवंशी हा जो तरुण आहे तो LLBचं शिक्षण घेत होता आणि तो LLBच्या 3ऱ्या वर्षाला होता, परंतु आंदोलन करत असताना तो आंदोलनामध्ये देखील नव्हता, परंतु त्याच्यावरती ज्या पद्धतीने पोलिसांकडून त्याला गुन्हा दाखल करून त्याच्यावरती जे PC घेतल्यानंतर त्याला जी मारहाण करण्यात आली त्या मारहाणीमध्ये त्याचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। आणि या ठिकाणी पोलिसांकडून सांगितण्यात येत आहे की तो मृत्यू हा हृदय विकाराच्या झटक्याने आला, परंतु आमचं म्हणणं आहे की तो तसं झालेलं नाही। कारण का तरुण तडफदार एक विद्यार्थी हा शिक्षण घेत होता, ज्याच्यामुळे त्याला अटॅक येणं हे होऊच शकत नाही। त्याच्यामुळे आमची अशी मागणी आहे की जो मृत्यू झालेला आहे त्या संदर्भामध्ये CID चौकशी व्हावी आणि जे संबंधित पोलीस अधिकारी असेल की त्यांनी खऱ्या अर्थाने कायद्याच्या दृष्टीने पाहिलं पाहिजे होतं प्रकरणाकडे, परंतु तसं न करता अमानुषपणे त्यांना मारहाण केलेली आहे, त्याचा मृत्यू झालेला आहे। तर तो जो पोलीस अधिकारी आहे त्याला देखील निलंबन त्याचं करावं, आम्ही तर म्हणतो त्याला बडतर्फ करावे सेवेतून। कारण का असे जर अधिकारी असतील तर निश्चितच महाराष्ट्रात सुरक्षित राहणार नाही, त्याच्यामुळे त्या अधिकाऱ्याला निलंबन करावे। एक महिला आपण पाहता की न्यूजमध्ये दाखवलं की महिलेला देखील तिच्या गुप्त अंगावरती देखील मारण्यात आलेलं आहे। ही खरे तर माणुसकीला काळिंब फासणारी गोष्ट आहे की जे कायद्याचं संरक्षण करणारे आहेत ते जर कायदा रक्षक जर भक्षक होत असेल या ठिकाणी सर्वसामान्य जनतेने कोणाकडे जावे। मग ही जी दुर्दैव घटना घडत आहे आणि त्याच्या पाठीमागे आमचं ठाम मत आहे की याच्या पाठीमागे कोणीतरी सूत्रधार आहे आणि ह्या महाराष्ट्रातील शांतता, या देशामधील शांतता बिघडवण्याचं काम करत आहेत। परंतु आम्ही आंबेडकरवादी जे विचाराचे लोक आहोत, या आंबेडकर विचारी म्हणजे सर्व जाती धर्मातील लोक जे खऱ्या अर्थाने संविधानाला मानतात ते सर्व लोकांची या ठिकाणी मागणी आहे की जे दोषी आहेत त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाईची शिक्षा झाली पाहिजे आणि जेही आरोपी आहेत त्यांच्यावरती सक्त अशी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्यांची केस चालवून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून लवकर त्याचा निकाल लागला पाहिजे अशी आमची मागणी आहे। या संदर्भामध्ये आणि आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी या पक्षाच्या वतीने आमचे शहर अध्यक्ष असतील बादशाहबाई, आमच्या या ठिकाणी साठेसाहेब असतील, उद्धव मामा, सर्वच पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी असतील, आमच्या भिवंडी शहरातील सर्वच पदाधिकारी यांच्या वतीने आज माननीय प्रांताधिकारी भिवंडी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना आज आम्ही निवेदन सादर केलेलं आहे आणि लवकरात लवकर या केसचा निकाल लावा असे या ठिकाणी त्यांना यांच्या मार्फत सांगण्यात आलेलं आहे। तर त्या संदर्भामध्ये जर कुठले निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी पक्षाच्या वतीने
आणि समर्थ आंबेडकरी अनुयायांच्या वतीने, संविधान प्रेमींच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलने उभारल्या जाईल याची या ठिकाणी आपल्या मार्फत आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय तसेच शासनाला या ठिकाणी आवाहन करतो की आपण कायद्याचे रक्षक आहात तर कायद्याने या ठिकाणी काम करावे, अन्यथा आंबेडकरी अनुयायांच्या रोषाला आपल्याला सामोरे जावं लागेल. आंबेडकरांचा विजय असो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान.